मी तुम्हाला तंदुरी खेकड मसाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी बघा काय घेतले. आता मी काढते ह्याच्यात. बघा 3 घेतल्यात, मोठ्या मोठ्या आहेत. जोर लावायचा चाकूने, सुरेने. निघाली ना. मस्तपैकी 2 तुकडे करायचे त्याचे. ठेचून घ्यायची म्हणजे मसाला त्याच्यामध्ये थोडं अगदी ना थोडी ठेचून घ्यायची. मसाला जायला पाहिजे ना आतमध्ये. पण मीठ लावायचे. हळद घ्यायची आहे आणि आलं लसूणची पेस्ट घेतलेली आणि लिंबू घ्यायचे. आणि हा तंदुरी मसाला घेतलाय. 50% तंदुरी मसाला घेतलाय, 50% फिश मसाला घेतलाय आणि आपला नॉर्मल असतो ना घरगुती मसाला, तो ह्याच्यात मी ऍड केलाय आणि त्याची पेस्ट केली आहे आणि ती खास ही ह्याच्यासाठीच बनवली आहे. ती आपण त्याच्यामध्ये मस्तपैकी लावून घेऊया. आणि छान लावून घ्यायचे. सगळीकडे लागली पाहिजे चांगली. आपण ठेचले होते ना, बघा याच्यात असा मसाला गेला पाहिजे. आता आपलं 1 तास झालेला आहे ठेवून, मॅरिनेशन झालेलं आहे. आता बघा आपण तुम्ही फ्राय पण करू शकता किंवा मी एअर फ्रायला लावणार किंवा पटकन होण्यासाठी किंवा तुम्ही तळू पण शकता. आपल्यावर काय करायचं. तर मी आज एअर फ्रायला लावणार आहे. ग्रीस करून घेते. लावून झालंय सगळं बटर वगैरे. आता आपण एअर फ्रायला लावून टाकू. बघूया झाले का. झाले आपले तयार आहे. आपली रेसिपी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला आजची तंदूर खेकडा मसाला. आणि आवडली असेल आजची रेसिपी तर लाईक करा, शेअर करा.